मित्रांनो, काही नाती काळाच्या पुढे जात नाहीत, ती काळालाच थांबवतात. ही कविता आहे त्या मैत्रीची जी बालपणात जन्माला आली आणि आयुष्यभर साथ देत राहील. डोळे बंद करा, आठवणींना थोडी जागा द्या, कारण ही कविता तुमच्या मनातल्या वर्गात पुन्हा एकदा घंटा वाजवणार आहे. माझ्या सर्व बंधू भगिनींचे मी हरीश आदावळे आपल्या YouTube चॅनलमध्ये खूप खूप मनपूर्वक स्वागत करतो. बंधू भगिनींनो, मी आज आपल्यासाठी एक गेट टुगेदर कार्यक्रमासाठी प्रभावीपणे आपले विचार व्यक्त करणारी कविता घेऊन आलो आहे. तेव्हा आपणास जर माझा हा प्रयत्न आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि अजूनही जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच प्रकारच्या विविध महत्त्वपूर्ण विषयांसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आपण आजच्या आपल्या कवितेला सुरुवात करूया. कधी कधी आयुष्य थांबत नाही, पण आठवणी मात्र थांबतात. कधी कधी आयुष्य थांबत नाही, पण आठवणी मात्र थांबतात, त्या एका क्षणासाठी जेव्हा जुने मित्र समोर येतात. आज समोर दिसणारे हे चेहरे थोडे बदललेले आहेत, पण नजर अजूनही त्याच शाळेच्या वर्गात अडकलेली आहे. काळ पुढे गेला, आपण मोठे झालो, स्वप्नांना पदं मिळाली, पण वर्गमित्र समोर येताच मन पुन्हा लहान झालं. आठवतोय का तो दिवस? एकच डब्बा सगळ्यांसाठी, एकच वही सगळ्यांची, आणि शिक्षा झाली तर एकट्यालाच. ते दिवस परफेक्ट नव्हते, पण तेच दिवस आज सगळ्यात सुंदर वाटतात. आज आपण वेगवेगळ्या शहरात आलो आहोत, वेगवेगळ्या पदांवर आहोत, कोणी यशाच्या शिखरावर तर कोणी अजूनही संघर्षात. पण आज इथे भेटल्यावर एकच गोष्ट कळते, आपण कुठेही पोहोचलो, मुळं मात्र इथेच आहे. पद, पैसा, प्रतिष्ठा क्षणभर मागे पडते जेव्हा वर्गमित्र समोर उभे राहतात. आज हसताना देखील मनाचा एक कोपरा हळवा होतो, कारण सगळेच आज इथे नाहीत, काही फक्त आठवणीत उरलेत. हसतानाही कधी कधी डोळ्यात पाणी येतं, हसतानाही कधी कधी डोळ्यात पाणी येतं, कारण काही नाती आठवणीतच जिवंत असतात. आजचं आयुष्य खूप वेगवान आहे, वेळ आहे, पण नात्यांसाठी नाही. पण ही भेट आपल्याला आठवण करून देते, मैत्रीशिवाय यश अपूर्ण आहे. जे मित्र तुमच्या सोबत हसले तेच तुमच्या अश्रूंना ओळखते. ही भेट शेवटची नको, पुन्हा भेटू, पुन्हा हसू, तेच जुने किस्से सांगू, त्याच ज्यांचा शेवट आजही कोणालाच आठवत नाही. काळ बदलतो, चेहरे बदलतात, पण काही नाती कधीच बदलत नाहीत. मैत्री काळाच्या पलीकडची गोष्ट आहे. या आठवणींना, या मैत्रीला सलाम. धन्यवाद.